आम्ही आलेलो आहोत कृष्णा माईच्या काठी, जे भुईंज हे तीर्थक्षेत्र आहे. इथं हे गणपतीचं मंदिर जे आहे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागं शिवलिंग आहे आणि गणपतीची मूर्ती खूप स्वयंभू चांगली आहे. हा घाट आहे, घाटाच्या परिसरात खूप चांगला जीर्णोद्धार केलेला आहे. जुनं जे बांधकाम आहे ते खालच्या बाजूला आहे. घाट असं खूप सुंदरपैकी आहे. इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे. जे महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे. भृग ऋषींचं इथे समाधीस्थळ आहे. दत्त मंदिर आहे आणि तिथेच खाली शंकराची पिंड आहे. सुंदर वातावरण. कृष्णामाई अशी संत वाहते कृष्णामाई. हेच अशी सातारकडे जाते. सातारला त्याचा संगम आहे. सातारमध्ये गेल्यानंतर सातारा कृष्णा आणि बेन्नेचा संगम आहे. त्याच्या पुढे कराडमध्ये कोयना आणि कृष्णेला ह्या सगळ्या नद्या मिळत गेलेल्या आहेत आणि कृष्णा जी मोठी झालेली आहे. पूर्वी आम्ही काही दिवसांपूर्वी कुरोपूरला गेलो होतो. तिथं तर कृष्णा इतकी मोठी झालेली आहे, तिचं पात्र एवढं मोठं आहे की कृष्णाच्या काठी सगळी शंकराची मंदिरं आणि दत्तांची मंदिरं. आपण एकदा या आणि भेट द्या. धन्यवाद.